जर नोकरदार असाल तर तुमच्या कामाची गोष्ट. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय अ लँटन मराठी. लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 7,50,000 पर्यंत जे उत्पन्न असेल त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. पण तुमचा 31 मार्च नंतर जर ITR फाईल करायचा असेल तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं की मी कुठला स्लॅब घेऊया. याचं त्याचं ऐकून सुद्धा आपण काय करतो की त्या स्लॅबचं जे आहे ते त्याची निवड करतो. बरं, तुमच्या इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याचबरोबर तुम्हाला काय काय गोष्टी अवेलेबल आहेत, तुमच्यासाठी डिडक्शन कोणते अवेलेबल आहे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. अगदी या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया आजच्या या सेगमेंटमधून. तर अर्थमंत्र्यांनी 2 स्लॅब जाहीर केलेले होते, एक म्हणजे न्यू रेजिमी आणि दुसरा जो आहे तो ओल्ड रेजिमी. यामध्ये तुम्हाला टॅक्स रेट किती लागणार आहे आणि ओल्ड कोणासाठी फायदेशीर आहे आणि तुमचं उत्पन्न जर त्या मर्यादेत असेल तर अगोदर किती टॅक्स होता आणि आता किती बसणार आहे, या सगळे वेगवेगळे प्रश्न जे तुमच्या मनात पडलेले असतील त्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. अगदी टप्प्याटप्प्याने या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. पण यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला डिडक्शन कुठलं कुठलं अवेलेबल आहे, तुम्हाला टॅक्स रेट किती आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट किती आहेत आणि तुम्हाला टॅक्स किती लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत. आज जर बघितलं तर आपण याबद्दल जाणून ज्या गोष्टी घेणार आहेत त्यामध्ये एक स्टँडर्ड डिडक्शन, कुठले कुठले डिडक्शन लिमिट अवेलेबल आहेत आणि टॅक्स किती होता, पहिला किती होता आणि आता किती असणार आहे. आता अर्थमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की तुम्हाला टॅक्स कुठल्या मर्यादेपर्यंत लागणार आहे आणि कशा पद्धतीने, तर पहिलं जे होतं ते तुम्हाला ज्यावेळेस ओल्ड आणि न्यू असे 2 स्लॅब आलेले होते, म्हणजे 2 गोष्टी आलेल्या होत्या, तुम्ही कुठला चॉईस करताय त्याच्यावर डिपेंड आहे आणि अगदी तुमचं इन्कम किती आहे त्यावर सुद्धा या गोष्टी अवलंबून आहेत. त्या सध्याच्या घडीला म्हणजे तुमचं जे करंटचं ITR फाईल करायचंय त्यामध्ये अगोदर स्टँडर्ड डिडक्शन जे होतं न्यू रेजिमीसाठी ते अवेलेबल नव्हतं, पण आताच्या करंटच्या याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन जे आहे 50,000चं ते तुम्हाला अवेलेबल आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही डिडक्शन जे आहे ते मिळणार नाही. म्हणजेच न्यू रेजिमीमध्ये तुम्हाला फक्त 50,000चं डिडक्शन, तुमचं जे इन्कम आहे त्या इन्कम मधून फक्त 50,000 वजा होणार आहेत आणि राहिलेलं जे इन्कम आहे त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे. हा न्यू रेजिमी आहे. त्या ओल्ड रेजिमी मध्ये तुम्हाला माहितीच आहे स्टँडर्ड डिडक्शन अवेलेबल होतं, प्रोफेशनल टॅक्स जो आहे तो अवेलेबल होता, ATCचं डिडक्शन होतं, त्याचबरोबर तुम्हाला ATDचं सुद्धा अवेलेबल होतं. अगदी सगळे डिडक्शन जे आहेत ते तुम्हाला ओल्ड रेजिमी मध्ये अवेलेबल होते. तेच डिडक्शन जे आहेत ते न्यू रेजिमी मध्ये अवेलेबल नसणार आहेत. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं देखील असतं की आम्हाला वेगवेगळे अलाउन्स मिळतात, मग ते अलाउन्स घ्यायचे का आणि घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन अवेलेबल आहे का. अगदी 2 पद्धतीत जर बघितलं तर पहिल्या पद्धतीत ओल्ड मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे का आणि न्यू मध्ये अवेलेबल आहे का, या 2 गोष्टी आज आपण पाहणार आहेत. तर स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते स्टँडर्ड डिडक्शन अगदी दोन्ही मध्ये सध्याच्या घडीला अवेलेबल आहे, जे ओल्ड मध्येही अवेलेबल आहे आणि न्यू मध्येही अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्ही प्रोफेशन टॅक्स जो भरत होतात अगदी 2,500 रुपये, तो 2,500 रुपये ओल्ड मध्ये अवेलेबल आहे, न्यू मध्ये जो आहे तो अवेलेबल नाहीये. नंतर एंटरटेनमेंट अलाउन्स जो आहे तो गव्हर्नमेंट जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी तो डिडक्टेबल होता, तुम्हाला एक्झम्पशन लिमिट त्यातून मिळत होती. पण याच्यामध्ये न्यू मध्ये तुम्हाला ते अवेलेबल नाही. म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन जर सोडलं तर प्रोफेशन टॅक्स, हाऊस रेंट अलाउन्स, त्याच्यानंतर वेगवेगळे जे अलाउन्स तुम्हाला मिळतात एक्झम्पशनचे ते तुम्हाला न्यू मध्ये घेता येणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ATCचं म्हणजे चॅप्टर 6चं जे डिडक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला न्यू रेजिमी मध्ये घेता येणार नाही. म्हणजे डायरेक्ट मी पहिल्यांदा सांगितलं होतं की तुमचं जे इन्कम आहे त्या इन्कमवर 50,000 वजा करून जो काही अवेलेबल टॅक्स रेट आहे त्याच्यानुसार तुम्हाला टॅक्स पेड करावा लागणार आहे. कुठलेही अलाउन्स यामध्ये अवेलेबल नाहीये. त्याचबरोबर बघायला गेलं तर नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी ते या ठिकाणी अवेलेबल नाहीये. मग त्याचबरोबर बघायला गेलं तर तुम्ही ATU म्हणजेच फिजिकल डिसॅबिलिटी ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा सेक्शन अवेलेबल होता. मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम साठी ऍडिशनल अवेलेबिलिटी होती, त्या सुद्धा याच्यामध्ये न्यू रेजिमी मध्ये जे आहेत त्या अवेलेबल नाहीयेत. आता टॅक्स रेट जर बघायला गेलं तर तुम्हाला अगोदर किती होता आणि आता किती आहे, तुम्हाला जर बघितलं तर 3 ते 6 लाखापर्यंत म्हणजे 3 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे ते उत्पन्न करपात्रच नसणार आहे, म्हणजे त्याच्यावर काही टॅक्स लागणार नाही. अगदी 3 लाखापासून ते 6 लाखापर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावर 5% टॅक्स जो आहे तो लागणार आहे.
त्यानंतर 6 लाख ते 9 लाखापर्यंत रेट जो आहे तो 10% आहे. 9 लाख ते 12 लाखापर्यंत जे आहे ते 15%. 12 लाख ते 15 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांच्यासाठी 20%. आणि 15 लाखाच्या ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, म्हणजे ज्यांची पगार जी आहे 15 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी 30% एवढा टॅक्स रेट दिलेला आहे. न्यू मध्ये हे टॅक्स रेट जे आहे ते अवेलेबल आहेत. आणि ओल्ड मध्ये जे होते 2.5 लाखापर्यंतचे जे उत्पन्न होतं ते करपात्र नव्हतं, म्हणजे त्याच्यावर काही टॅक्स लागणारच नव्हता. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे त्याच्यावर 5% टॅक्स रेट होता. 5 लाख ते 10 लाखापर्यंत 10% आणि 10 लाखाच्या पुढे 30% असा तो टॅक्स रेट जो आहे तो अवेलेबल होता. आणि त्याच्यावर जो आहे तो सेस या पद्धतीने तुम्हाला ते टॅक्स कॅल्क्युलेशन होतं. ते तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल की ओल्ड मध्ये कुठले डिडक्शन्स अवेलेबल आहेत आणि न्यू मध्ये कुठले अवेलेबल आहेत. त्याचबरोबर स्टँडर्ड डिडक्शन, अगदी वेगवेगळे जे प्रश्न आहेत डिडक्शनच्या बाबतीत नक्की तुम्हाला समजलेले असतील. अशाच प्रकारच्या अर्थकारणाचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी लँटन मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला टॅक्स किती लागू शकतो आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार तुम्हाला कुठला जो टॅक्स स्लॅब म्हणजेच ओल्ड फायद्याचा आहे की न्यू फायद्याचा आहे हे जाणून घेणार आहेत. आणि पाहत राहा लँटन मराठी. धन्यवाद.